आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आझाद मैदानावर देखील आंदोलक दाखल झालेले आहेत। हजारोंच्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आपली प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान देखील आहे। मी भाग्यश्रीकडे जाईन। भाग्यश्री, हजारोंच्या संख्येत हे आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाते मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने। भाग्यश्री, मेघना, आपण बघितलं आता तर इकडे सगळे जे कार्यकर्ते आहेत मनोज जरांगे पाटलांचे ते इथे आलेले आहेत। खरं तर हे जे कार्यकर्ते आहेत ते कालपासूनच दाखल व्हायला सुरुवात झालेली होती आणि आज देखील आपण बघतोय की सीएसटी स्टेशनला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते। काही कार्यकर्ते जे आहेत ते ऑलरेडी इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। खरं तर 5000 लोकांनाच केवळ परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र या संदर्भात जरांगे देखील म्हणतात की आम्ही आमचे जे आदेश दिलेले आहेत आम्हाला ते पाळण्याचा प्रयत्न करू। 5000 नाही तर आम्ही 4000 कार्यकर्ते आणू। मात्र जर आता बघितलं तर प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो। आपण त्यांना विचारू, दादा काय आरक्षण पाहिजे आम्हाला। ओबीसी मधून 50% मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे। 50%च्या आतमध्ये आरक्षण ओबीसीत बसतंय। मनोज दादांची ही मागणी अतिशय योग्य आहे। त्यामध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आपण बघतोय की ओबीसी मधनच आम्हाला आरक्षण द्यावे अशा पद्धतीच्या मागण्या ते करतात। आत्ताच इथे महाराष्ट्र गीत जे आहे ते सादर करण्यात आलं। त्यानंतर आता जर आपण बघतोय एकंदरीतच जे आंदोलन करते आहेत ते आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात इथे जमलेले आहेत। शिस्तीत बसलेले आहेत खाली सगळे जण। मागे देखील अनेक जण उभे आहेत। काही जणांनी हातात बोर्ड घेतलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांचे हे बोर्ड घेतलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील आणि त्याचीच वाट जे आहे ते हे कार्यकर्ते बघताना पाहायला मिळतात। आपण या कार्यकर्त्याला देखील बघू शकतो। मनोज जरांगे पाटील यांच्या हुबेहूब फोटोचं पोस्टर जे आहे ते त्यांनी लावलेलं पाहायला मिळतं। एकंदरीतच आम्हाला आम्ही हे आंदोलन करतोय त्याचं कारणच हे आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायला पाहिजे आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी हे करतायत। मात्र हे सगळं असलं तरी हे देखील बघणं गरजेचं आहे की न्यायालयीन जी पद्धत आहे ती नेमकी काय आहे। कारण हे सगळं मॅटर सध्या न्यायालयात सुरू आहे। त्यामुळे न्यायालयातनं नेमके आदेश काय येतात आणि या संदर्भात नेमकं सरकार काय नेमकं घोषित करणार, सरकार काय सांगणार। कारण काल देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की हे शक्य नाही आहे। मात्र जर एकंदरीत बघितलं तर आत्ता आंदोलनाला आजपासून सुरुवात होते। नेमकं हे आंदोलन किती दिवस चालणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर परमिशन जी आहे ती 1 दिवसासाठीच दिलेली आहे। मोठा पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। दंगल पथक जे आहे ते देखील पाचारण करण्यात आलेली आहेत। 1500 पोलीस कर्मचारी, 200 अधिकारी आणि त्याहून 5 डीसीपी अशा पद्धतीची योजना जी आहे ती पोलिसांनी आखलेली आहे। मात्र एवढा पोलीस फौजफाटा जर कमी पडला तर आणखीन फौज आम्ही बोलवू शकतो अशा पद्धतीची माहिती काल पोलिसांनी दिलेली होती। आणि आता आपण बघतोय की ज्या पद्धतीने ही गर्दी वाढते त्या पद्धतीने नक्कीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आणखीन मागवावा लागेल की काय अशी शंका देखील व्यक्त केली जाताना पाहायला मिळते सध्या तरी। भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांची आहे। मात्र आंदोलनाला केवळ 8 तासांची वेळ दिलेली आहे, मुदत दिलेली आहे। या 8 तासात खरंच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात का? आणि जर नाही झाल्या तर पुढे जरांगे पाटील यांची काय भूमिका असेल ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। भाग्यश्री, नक्कीच मेघना, खरं तर या मागण्या ज्या आहेत त्यांच्या या 8 तासात पूर्ण होणाऱ्या मागण्या नाहीत। कारण हे प्रकरण आधीच न्यायप्रविष्ट आहे। न्यायालयामध्ये याच्या सुनावण्या सुरू आहेत। खरं तर मराठा आरक्षण जे आहे ते 10% त्यांना दिलेलं आहे जे न्यायालयात टिकलेलं आहे। त्यामुळे 10% आरक्षण दिल्यानंतर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या अशा आहेत। त्यामुळे कुठेतरी ओबीसी समाज देखील दुखावला गेलेला आहे। आज मराठा समाजाने हे आंदोलन केलेलं आहे। अशा पद्धतीच्या जर मागण्या मान्य केल्या तर उद्या ओबीसी समाज देखील ज्या मागण्या आहेत त्यांच्या त्या जाणून घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आंदोलन करू शकतात। एकंदरीत जर बघितलं तर हे जे काही प्रकरण आहे हे 8 तासांच्या आंदोलनात सुटणार नाही। कारण हे क्लिष्ट प्रकरण आहे, न्यायालयीन प्रकरण आहे आणि न्यायालयात ऑलरेडी याच्या सुनावण्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या मागण्या लगेच सुटणाऱ्या नाहीयेत मेघना। त्यामुळे मनोज जरांगे पाटील किती दिवस आंदोलन करतायत आणि कशा पद्धतीने त्यांना हे आंदोलन करायला परवानगी मिळते हे बघणं देखील तितकंच
महत्वाचं ठरणार आहे मेघना. निश्चित. भाग्यश्री आणि मीनाक्षी अशा संपर्कात राहा. मी पुन्हा तुमच्याकडे येईन. खरं तर जरांगे यांचा ताफा आपण ट्रॅक करतोय. दुसरीकडे मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले. आपली त्याकडे देखील लक्ष असणार आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचं जरांगेंनी जाहीर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जरांगे यांचा ताफा आता मुंबईत दाखल झालेला आहे. सकाळी 10 पासून आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे. या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.